नमस्कार राम राम मंडळी. आज पोपटीची तयारी केली आहे. सामान दाखवतो मी तुमका. सगळं काय काय असा बटाटे कांदे आहेत, त्याच्यात पुदिन्याचं पालं घेतलं. चिकन पण दाखवतं आहे मॅरिनेट झालेला. हे बघा, ही हळदीची पानं घेतलो आम्ही 4 टाकूक. त्याच्यानंतर ही केळीची पानं आहेत, सगळी धुवून वगैरे घेतलं साफ करून. पोपटीची तयारी करूया. ह्या मॅरिनेट केलेल्या चिकन हा बघा, ह्या का आम्ही 2 तास मॅरिनेट करून ठेवलं दही बिही टाकून. चिकन मस्त मॅरिनेट झाला. या मडक्या घेतलं, त्याच्यामध्ये मस्तपैकी साफ स्वच्छ करून मडके घेतलं. या मडक्यात आपण काही ना काहीतरी नेहमी बनवत असतो. आता पहिले हे चिकन असं या आपण टाकूया खाली त्या मडक्यामध्ये. तुमका दाखवतो एक एक प्रोसेस कशी करतात ती. कांदा वगैरे सगळे एकदम मस्त धुवून घेतलं. यंदा 31 जोरदार करूचो प्लॅन आमचो. हे बघा, पानाबिना भरतं, याच्यात सगळं भरलं पानाबिना. खाली केळीची पानं खाली टाकलं, त्याच्यावर 2 हळदीची पानं टाकतलं. म्हणजे कसं, हळदीच्या पाण्याचं जी चव आहे तिथं चिकनमध्ये उतरतली. खाली जरा जास्त पानं किती केलं म्हणजे ती खालून चिकन आपला जा असा तर एकदम करपताला वगैरे नाही. म्हणजे जरा जास्तच पाणी टाकलं. हळदीची पानं टाकलं, पुदिन्याचा मसाला टाकलो जरा त्याच्यावर, चाट मसाला चटपटीत थोडं बिर्याणी मसाला सगळं मिक्स करून टाकलं. काय कसं आता सगळे वाटाणे सगळे असतात जे पण ते टाकून घेतो खाली आतमध्ये. बटाटी कापलं मस्तपैकी ते टाकतो त्याच्यामध्ये. मक्याची कणसं टाकलं बारके, पुरं बिरंका पण आवडतात म्हणा. आता या मॅरिनेट चिकन त्याच्यावर फक्त लावूचा साईड एक. याच्यावर मॅरिनेट चिकन भरून झाला की नंतर वरती परत हळदीच्या पानाचं लेप वगैरे लावतलं. बघून घ्या तुम्ही. आणि शेवटी अंडी वर ठेवूया, म्हणजे मटको जरा हलवलं तर काही टेन्शन नाही. खाली जरा पानं टाकलं म्हणजे अंड्याक टेन्शन नाही. या घी टाकलं आपण, थोडी जरा टेस्ट येतली चांगली आणि थोडं फ्लेवर येतलं म्हणून घी टाकून घेतलं. वरून आता एका पॅक केलं सगळं पाण्याबिना टाकून. या फॉईल पेपरने एका पॅक करून घेते. पूर्ण पॅक झाला मस्तपैकी. एकदम घट्ट पॅक करूया, म्हणजे ती उलटी करतलो ते तो मटेरियल देते आतमध्ये असा तर बाहेर पडायचं नाही. ही झाली आपली पोपटीची सगळी सामुग्री तयार. मटको रेडी. फिरता खड्डं जरा मारून घेतलं. छोटं खड्डं मारलं नसतं, पण थोडा खड्ड्यामध्ये कसा बॅलन्स राहतला आता मटका, म्हणून खड्डं मारून घेतो जरा. रात्रीचे फटाके पण फुटतात बाहेर. हा 4ही साईडून शेणी लावून घेतलं, म्हणजे कसं की जास्त वेळ तर शिजतला. आता फक्त गवत टाकलं ना तर वरती तर गरम होईल मटक्या. 4ही साईडून जरा शेणी लावून घेतलं. शेणी जरा बऱ्यापैकी पेटत राहतं. मग चिकन मस्त फ्राय होतं आतमध्ये. हे नाळ्याचे पेंडी पण टाकलो. माती लावून घेतो जरा, म्हणजे जास्त आग झाली तर आतमध्ये करपतला, म्हणून चिकट माती जरा लावून घेतलं पाण्यात मिक्स करून खड्ड्यातलेत. आणि सगळा लेप करून ठेवून दिलं मटक्या. वरून पण जरा त्या माती लावून घेतो. म्हणजे 15-20 मिनटं आपण ठेवतलो, पण बघूया अर्धा तास पण ठेवूया. आता माती लावलं म्हणजे काय टेन्शन नाही. गवत बिवत लावून बाजूक ठेवून देतो. पुढे तुमका दाखवते की कशी होतली ती. आग बी घातलं. चलो अभी खाने के लिए रेडी. पटापट तयारी करून घेतो. बघा कशी आग लागली आहे बघा, 4ही साईडून एकदम मस्त लागली. नाळाचे पेढे टाकलो, साईड भेता टाकलो, म्हणजे ते जास्त जातं. हे प्लेट रेडी केलं. जाऊन आता बघूया पोपटी कशी आहे. ह्याच्यात पोपटी काढून ठेवूया. बऱ्यापैकी झालेली दिसता. 4 बाजूने आग मस्त लागलेली आहे. काढूया त्या का गरम असेल चालली खूप. हातात कपडं घेतलं, त्या पूर्ण पाण्यात भिजवून ओलं कपडं घेतलं, म्हणजे काढताना जास्त भिजाक नको. गरम आहे बऱ्यापैकी. ती माती आहे ना ती जरा हाताक लागता. आली. हे बघा एकदम प्रेशर कुकरसारखं आवाज येतं आतून. त्या मी रशीन बांधलेलं ना, हे काढतो आता. मटक्याचं जरा तोंड छोटा झाला. आजीचा
काळ्यातल्या मटक्या त्या जुन्या म्हणून त्याचा तोंड छोटा पण जरा करतो त्यात 3 जणां लागतात आमका मदतीक मटको गरम हा म्हणून. हळदीची पानं बघा जरा ती बऱ्यापैकी खाली ठेवलं म्हणून थोडी करापली पण त्याचा फ्लेवर मस्त येता. सुगंध एकदम जबरदस्त येता. बघा हे सगळे एकदम रेडी मस्त स्मेल उकाळली आहेत सगळे. अंडी पण उकाळली आहेत, चिकन पण मस्त झालं, बटाटे पण मस्त फ्राय आहेत. आता फायनल दाखवते तुमका डिश कशी रेडी केली होती. मस्त एकदम पोपटी रेडी झाली आहे. चिकन मस्त शिजलं आहे आतमध्ये. प्लेट रेडी. पहिलो मान आपल्या आजी एक देतो. आजी टेस्ट करून सांग कशी आहे. आजीचा रिव्ह्यू घेऊ पहिलो. हां आजी खुश. आजीने रिव्ह्यू दिला. हे बघा चिकनाची ताट पण बनवलं. हे सुका चिकन ग्रेव्ही, गावठीचं पोपटीची तंदुरीमधलं पीस. हे आम्ही सगळे बसलो 31ची पार्टी करू. शेवट एंड केलं गुलाबजामुन स्प्राईटने. हॅपी न्यू इयर गाईज. नवीन वर्षाच्या तुमका खूप खूप शुभेच्छा.